कोण म्हणतं मराठी माणूस स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही? आज माझ्या बरोबर आहेत मिस्टर कौस्तुभ रोपलेकर. ते वयाच्या 22व्या वर्षी सीए झालेले होते. त्यानंतर त्यांनी मोठ्या कंपनीत काम केलं. 28व्या वर्षी ते एका कंपनीचे सीएफओ झालेत आणि त्या कंपनीची साईज त्यांनी 3000 करोड पर्यंत नेली. आता मागचे 5 वर्ष ते स्वतःचा एक फर्म चालवत आहेत ज्याचं नाव आहे अल्फा वेल्थ एव्हेन्यू आणि ते सेबी रजिस्टर ऍडवायझर आहेत. इंडियामध्ये फार कमी लोक आहेत, हजारापेक्षा जास्त लोक नाहीत जी सेबी रजिस्टर आहेत, त्याच्यापैकी ते एक आहेत. आणि आता ते स्टार्टअप मध्ये पण इन्व्हेस्ट करतात. त्यांनी आता 10 पेक्षा जास्त स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ते सगळे खूप वाढलेले आहेत. सो कौस्तुभ, मला एक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारताय. जेव्हा तुम्ही स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा कुठली एक गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही? स्टार्टअपचा फाउंडर लीडर कोण आहे, त्याचा बिझनेस प्लॅन, त्याचं विजन एकदा कळलं, अलाइन झालं, मी तेवढंच बघतो. पुढे रिटर्न्स हमखास आहेत, लीडर डायनामिक असेल आणि त्याला स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन येत असेल तर. अरे वा, नक्कीच. आणि मित्रांनो, एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतायत. त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलंय ते आपल्या स्टार्टअप मध्ये पण इन्व्हेस्ट करणार आहेत. थँक्यू.